आज आपण करणार आहोत तवा पिझ्झा किंवा पॅन पिझ्झा। होममेड पिझ्झा हा अगदी करायला सोपा आणि झटपट आहे। छान मस्त कुरकुरीत पिझ्झा मुलांना तर खूप आवडेल। त्याचबरोबर आपण करणार आहोत स्ट्रॉबेरी मिल्कशेक। बाजारात छान मस्त ताज्या स्ट्रॉबेरी मिळत आहेत, तर त्याचा मिल्कशेक करणार आहोत। पार्टीसाठी अगदी मस्त असा हा मेनू आहे, पिझ्झा आणि स्ट्रॉबेरी मिल्कशेक। रेसिपीला सुरुवात करणारच आहोत, पण त्याआधी नमस्कार, मी ज्योती पटवर्धन। ज्योती पटवर्धन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। पिझ्झा करण्यासाठी घेतलेला आहे मशरूम। 200 ग्रॅम मशरूम घेतलं आहे। 2-3 वेळेला स्वच्छ धुवून घेतलं आहे मिठाच्या पाण्यात आणि असं उभं उभं चिरून घेतलेलं आहे बारीक। त्याचबरोबर मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे, तो सुद्धा बारीक असा चिरून घेतलेला आहे। 2 मध्यम आकाराच्या ढोबळी मिरची घेतलेल्या आहेत, सिमला मिरची बिया काढून ते सुद्धा असं बारीक चिरून घेतलेलं आहे। आता घेतलेलं आहे चीज, हे सुद्धा बारीक चिरून घेतलेलं आहे। तुम्ही याऐवजी डायस्ड चीजसुद्धा वापरू शकता, मोझरेला चीज वगैरे। त्याचबरोबर थोडंसं चीज खिसून पण घेतलेलं आहे। आता एक कढई घेतली आहे, कढईत घातलं आहे 2-3 चमचे तेल आणि त्याचबरोबर 1 चमचाभर बटर आणि जे आपण मशरूम चिरून ठेवलेला तो सुद्धा घातला आहे। थोडंसं परतून त्यामध्ये घालणार आहे चवीपुरतं मीठ आणि चवीपुरतं मिरपूड। छान टेस्ट येते मीठ आणि मिरपुडाने। आता हे लो टू मीडियम फ्लेमवर पूर्ण कोरडं होईपर्यंत परतून घेतलं। कढईत रिकामी करून घेतली, त्याच कढईत थोडंसं तेल आणि बटर घातलं पुन्हा आणि घातला चिरलेला कांदा, तो सुद्धा थोडासा परतून घ्यायचा आहे। भाज्या खूप जास्त परतायच्या नाहीत, थोड्याशा क्रंची ठेवायच्या। यातसुद्धा मीठ आणि मिरपूड घातलेलं आहे। काढून घेऊया आता परतून झाल्यावर। त्याच कढईत पुन्हा तेल आणि बटर, सिमला मिरची पण परतून घेतो आहे। हलकंसं परतून त्याच्यावर मीठ आणि मिरपूड घातली आहे। हलकासा रंग बदलेपर्यंत आणि कच्चेपणा जाईपर्यंत परतून काढून घेतलं आहे। त्याच कढईमध्ये परत थोडंसं तेल आणि बटर घातलं आहे। 2 वाट्या कॉर्न घातला आहे, चवीपुरतं मीठ आणि मिरपूड घातली आणि हे सुद्धा हलकासा रंग बदलेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत परतून काढून घेतलं। आता मी इथं घेतलेला आहे रेडीमेड पिझ्झा बेस, जो विकत मिळतो तो पिझ्झा बेस घेतलेला आहे आणि याला काट्या चमच्यानी वरवर हलकं हलकं असं टोचे मारून घेतलेले आहेत, म्हणजे याच्यात सॉस वगैरे थोडासा मुरायला मदत होईल। इथं मी घेतलेला आहे टमॅटोचा सॉस आणि त्याच्यावरती घातलेला आहे मेयोनीज। हे असं मिक्स करायचं आणि या बेसला लावून घ्यायचं। सगळ्या बेसला, पिझ्झा बेसला लावून घेतलेलं आहे आणि आता याच्यावर घालूया टॉपिंग। सगळ्यात आधी घातलेले आहेत चीजचे जे तुकडे करून घेतलेले ते। तुम्हाला हवं तर सगळं चीज खिसून ते तुम्ही याच्यावर घालू शकता, तुकडे करत न बसता। आता जो कांदा परतून घेतलेला तो घातला। आता याच्यावर परतून घेतलेली सिमला मिरची, कॉर्न आणि परतून घेतलेलं मशरूम घातलं। तुमच्या आवडीनुसार तुम्ही पनीरसुद्धा घालू शकता, पनीर परतून घालू शकता। याच्यावर घातलं आता खिसलेलं चीज, चिली फ्लेक्स घातले, आवडीनुसार कमी जास्त घालू शकता चिली फ्लेक्स, आणि ओरेगानोसुद्धा घातलेला आहे। आता हा पिझ्झा आपल्याला भाजून घ्यायचा आहे, त्यासाठी मी एक पॅन घेतला आहे। पॅनला तेल किंवा बटर काहीही लावलेलं नाही आहे। पॅन गॅसवर ठेवून अगदी हलकासा गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यावर हा पिझ्झा ठेवला आहे। त्याला वरून झाकण लावलं आहे आणि या भोकातून वाफ बाहेर जाऊ नये म्हणून वाटी झाकून ठेवली आहे। साधारण 5 ते 7 मिनिटं लो फ्लेमवर हा पिझ्झा भाजून घेतला आहे। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार भाजून घेऊ शकता। हाय फ्लेमवर पिझ्झा भाजायचा नाही आहे, नाहीतर तो करपू शकतो। हे बघा, चीज पण मस्त असं मेल्ट झालं आहे, मस्त कुरकुरीत झालेला आहे पिझ्झा। सर्व करताना आवडत असेल तर वरून परत तुम्ही टोमॅटो सॉस घालू शकता। मी जेवढं साहित्य वापरलं त्या साहित्यात साधारण 5 ते 6 असे पिझ्झा तयार होऊ शकतात। सुरुवातीला मी टोमॅटोचा केचप वापरला, त्याऐवजी पिझ्झा पास्ता सॉस पण वापरू शकतो। आता करूया स्ट्रॉबेरी मिल्कशेक। बाजारात मस्त लालचुटूक अशा या स्ट्रॉबेरी आलेल्या आहेत, तर त्याचा मिल्कशेक करण्यासाठी इथं मी 10-12 स्ट्रॉबेरी घेतलेल्या आहेत। स्वच्छ अशा पाण्याने धुवून त्याची पानं काढून टाकलेली आहेत आणि 2 भागामध्ये
त्या अशा चिरून घेतलेल्या आहेत. सजावटीसाठी अजून 2-3 स्ट्रॉबेरी मी बारीक असे तुकडे करून घेणार आहे त्याचे. हे बघा या पद्धतीने. आता ज्या मोठे तुकडे केलेल्या 10-12 स्ट्रॉबेरी होत्या त्या मिक्सरच्या भांड्यात घेतलेल्या आहेत आणि आता त्यामध्ये मी घालणार आहे निरसं दूध. घालते मी इथं 3 वाट्या दूध घातलं म्हणजेच साधारण 375 ml. त्याचबरोबर अर्धी वाटी साखर घातली आणि 2 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम घातलं. साखरेचं प्रमाण आईस्क्रीमचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. दुधाचं प्रमाणसुद्धा तुम्हाला जर खूप दाटसर असा मिल्कशेक हवा असेल स्ट्रॉबेरीचा तर सुरुवातीला 2 वाट्याच दूध घालून नंतर लागलं तर अजून एखादी वाटी तुम्ही दूध घालू शकता. हे सगळं मिक्सरला फिरवून घेतलं. हे बघा याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय. आता हा मिल्कशेक ग्लासमध्ये घेऊन त्याच्यावर परत एकदा मी व्हॅनिलाचं आईस्क्रीम घातलेलं आहे आणि सजावटीसाठी थोडीशी वरून स्ट्रॉबेरी घातली आहे. एवढ्या प्रमाणात साधारण 4 ग्लास स्ट्रॉबेरी मिल्कशेक तयार होतो. मस्त असा पार्टी मेनू पिझ्झा आणि स्ट्रॉबेरी मिल्कशेक तयार आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.